सखुबाई, तू या भ्रमात राहू नकोस की तुझी कारस्थानं कोणालाच कळत नाहीयेत आणि दुसऱ्यांदा तू झाशीच्या गादीचा कब्जा मिळवू शकशील. महाराणी साहेब, ज्योतिषाचार्य आले आहेत. महाराणी साहेब, आज या सेवकास भेटायला तात्या दीक्षित आले होते. तात्या दीक्षित आले होते आपणास भेटायला? हो, महाराज गंगाधर रावांसाठी एका कन्येची अत्यंत अद्भुत कुंडली आहे त्यांच्यापाशी, जिचे सगळे गुण महाराजांच्या ग्रहांशी जुळतायत. काय नाव आहे त्या कन्येचं? कन्येचं नाव मणिकर्णिका आहे महाराणी साहेब. जर तात्या दीक्षितांनी त्या कन्येला शोधून काढलं तर झाशीच्या गादीवर हक्क सांगणारे सगळे हात चोळत बसतील. एक धूतवस्त्र काढून ठेव. अरे देवा, मी सांगत होते ना आपण पकडली जाणार. काही नाही होणार. आता काय करायचं? ये माझ्यासोबत. हे काय? हे कसं फाटलं? जी वहिनी साहेब, मला नाही माहिती, पण ते मी चुप. तूच तर माझी सगळी वस्त्र ठेवतेस ना. मी तुला जरा जास्तच डोक्यावर चढवलंय. अशा कशा झाला? यू इडियट, याने ब्लास्ट का नहीं झाला? पता नहीं है सर. What do you mean पता नहीं? त्या ब्लडी गिलमनूने आम्हा समजांना बेवकूफ बनवला. सर, तुम्हाला भेटायला ध्रुपद आलाय. बोलवा त्याला. साहेब, काल रात्री लाल टेकडीजवळ मी कोणाला तरी झेंडा फडकवताना पाहिलं. कोणाला? साहेब, कदाचित ती मनूच असावी. मानुताई, काय आपण फुलांचे हारच बनवत राहायचे? तिथे नाही जायचं? कुठे? तिथे टेकडीवर. आपण सैनिक आहोत. जाऊया, परंतु अखेर बाप काय? बाप ही आहे युअर मॅजेस्टी की ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध बंडाची तयारी होत आहे. काय बोलताय तुम्ही? एका छोट्याशा झेंड्यात आपल्याला विद्रोह दिसत आहे? झेंडा आमच्या धर्माचा आणि गौरवाचं प्रतीक आहे. हा झेंडा कमिशनरीच्या समोरच्या टेकडीवर मनुबाईने लावलाय. हे पहा मेन्सन साहेब, तुम्ही तुमच्या सीमेपेक्षा पुढे जाताय. मला माहित होतं की आपण हेच बोलाल. यासाठी विटनेसला बरोबर आणलाय. ध्रुपद. हो साहेब, आम्ही आमच्या डोळ्यांनी काल रात्री मनुबाईला हा झेंडा रोवताना पाहिला आहे. अंधारात जेव्हा हाताला हात दिसत नाही तेव्हा तू त्या टेकडीवर मनुबाईला पाहिलंस काय? हा धूर्त खोटं बोलतो आहे. युअर मॅजेस्टी मनूला बोलवा. तिच्या मनात आमच्या विरोधात आग भडकली आहे. तात्या, आमच्या छकुलीला बोलवा. श्रीमंत, छकुली, काय तू हा झेंडा कमिशनरीच्या समोरच्या टेकडीवर जाऊन लावलास? नाही आजोबा, आम्ही तर पूर्ण दिवस महालात होतो. आजी साहेबांना विचारा ना. ही सत्य सांगते श्रीमंत सरकार. शुद्धीकरण झाल्यानंतर आम्हाला न सांगता ही एकटी कुठेच गेली नाहीये. तुम्हा लोकांना खोटे आरोप करून धमकी द्यायची सवय जी लागली आहे ना, तुम्ही जाणता ना हा निर्वासित पेशवा काय करणार. युअर मॅजेस्टी, आपण आम्हाला काहीच ऐकायचं नाही. आपण जाऊ शकता. आम्हाला तुझा अभिमान वाटतो बाळा. काय झालं तात्या गुरु? आम्ही असं काय केलंय? नाही मनू, आम्ही हे नाही म्हणत आहोत की हे कार्य तू केलं आहेस, परंतु ज्याने हे गौरवास्पद कार्य केलंय तुझे विचार नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचले आहेत.